नमस्कार मंडळी, मी प्रिया। आज मी बनवते अस्सल मालवणी पद्धतीत बनवली जाणारी वाटपाची डाळ। चला तर मग सुरुवात करूया। वाटपाची डाळ बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली। दोन्ही डाळी एकत्र करून पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। डाळ धुवून झाल्यानंतर पाणी घालून 10 मिनिटं भिजत ठेवली। डाळ भिजल्यानंतर इकडे टोपात पाणी ठेवलं आणि ते उकळून घेतलं। पाणी उकळल्यानंतर त्यात भिजवलेली डाळ घातली। आणि त्यात 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि 1 बारीक केलेला टोमॅटो घातला। टोपात डाळ उकडताना जो फेस येतो तो काढून घ्यायचा आणि अशी मऊसूद होईपर्यंत डाळ उकडून घेतली। मिक्सरच्या भांड्यात 1 वाटीभर ओलं खोबरं आणि 1 छोटा चमचा हळद घालून घेतली आणि पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं। आता फोडणीसाठी टोपात तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं। जिरं फुलल्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली। आणि 2 चिमूटभर होईल एवढा हिंग टाकला। फोडणी तयार झाल्यानंतर आता मी शिजवलेली डाळ घातली। आणि त्याचबरोबर बनवलेलं खोबऱ्याचं वाटण घातलं। डाळ जेवढी पातळ जाड हवी तेवढं पाणी घालून ढवळून घेतली। मी जराशी इथे जाडच ठेवते। ही डाळ जाड असली की भातावर छान लागते। डाळ व्यवस्थित ढवळून घेतली आणि नंतर चवीपुरतं मीठ घातलं। डाळीला चांगली उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घातली। अशा प्रकारे साधी आणि सोपी मालवणी पद्धतीची वाटपाची डाळ तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा। अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओत।